व्हॉट इज स्टार्टअप? तर आज तुझा पगार 1,00,000 रुपये महिना आहे आणि 2 वर्षामध्ये तुझा पगार 20,00,000 रुपये महिना आहे. हे अशक्य आहे. म्हणजे हे स्टार्टअप मध्ये शक्य आहे. आता याच्यामध्ये इनोव्हेशन काय आहे, तर चहा करण्याची ही पद्धत नव्हती ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. अच्छा. इंट्राप्रेन्युअरशिप म्हणतात. हा हा. म्हणजे तुम्ही मोठ्या संस्थेत नोकरी करताय, मोठ्या कंपनीत बरोबर. नोकरी करताय, पण आतमध्ये तुम्ही एंटरप्रेन्युअर सारखं वागा. तर अचानक ते लोक घर सोडून गेले. अच्छा. आता तेव्हा लँडलाईन सुद्धा नीट नव्हते, त्यामुळे म्हणजे फोन करणं, पत्ता बित्ता याचा काही संबंधच नाही. ती मुलगी 36 वर्षानंतर मला पुण्यात भेटली. अरे बापरे. या मार्गावर सुरू झाल्यानंतर असे लोक भेटलेत आम्हाला आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या घडवून आणायचे म्हटलं तर 1% सुद्धा गोष्ट त्याच्यातली होणार नाही. आम्ही 2 कोटी रुपये फायनान्स रेज केला या प्रोडक्टसाठी. म्हणजे शासकीय रुग्णालयाच्या, अत्यंत मोठ्या प्रतियश रुग्णालयाच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीने उडवून लावल्यानंतर ती कंपनी बंद पडली असती ना सरळ सरळ. पण एखादा इंजिनिअरिंग झालेला किंवा MBA झालेला एखादा स्टुडंट आहे, अगदी फ्रेशर आहे, आणि त्याला स्टार्टअप करायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीचं फंड रेज करणं गरजेचं आहे, तर त्यांनी तो कुठून स्टार्ट करेल? स्टार्टअप हा त्याचा फॉर्म आहे, त्याचं कंटेंट हा बिझनेस आहे. रात्री 2 वाजता फोन आला, तो म्हणे सर म्हणजे मला राहत नाही म्हणून मी रात्री 2 फोन केला, तुम्ही वाचवलं म्हणे माझं, नाही तर आमची जमीनही बुडाली असते. जे आर्ट्स कॉलेजेस आहेत, कॉमर्स कॉलेजेस आहेत किंवा जे दुसरे स्ट्रीम्स आहेत, तिथल्या मुलांना मुळात ते गायडन्स किंवा ती फॅसिलिटीज अजिबात मिळत नाहीये. म्हणून तिथून मग बिझनेसमॅन किंवा तिथून स्टार्टअप्स कसे तयार होणार? म्हणजे बरोबर आहे. या प्रश्नाचे 2 भाग आहेत. तर ऑर्गनायझिंग ह्युमन एफोर्ट इज ऑलवेज बीन द बिगेस्ट टास्क इन फ्रंट ऑफ ह्युमॅनिटी. आणि ज्यांना जमलेलं आहे त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे. जसे शिवाजी महाराज याच्यामध्ये आले. आता कल्पना कर, यू आर द पर्सनल बॉडीगार्ड ऑफ ए किंग. तू म्हणजे पर्सनल रक्षक आहेस, तू अंगरक्षक. आणि तू आल्यानंतर तुला महाराज खाली पडलेले दिसत आहेत, त्यांचा मुकुट पडलेला दिसतोय. नॅचरल इन्स्टिंक्ट काय असणार आहे तुझी, की काय झालं महाराज म्हणून वाचवायला. महाराजांकडे त्या एका क्षणात महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारताचा इतिहास बदलला असता. महाराष्ट्र जागा हो या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या या पॉडकास्ट सिरीजचा 4था एपिसोड आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, अतुल खेरडे सर, म्हणजे यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. म्हणजे जवळपास 35-40 वर्षांचा त्यांचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. सध्या ते MIT कॉलेजमध्ये आनंद इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे डिरेक्टर आहेत. प्लस त्यांचं स्वतःचं पेटेंटेड प्रॉडक्ट पण आहे सिट वॉकर नावाने. त्यांच्यासोबतचा आजचा जो आपला पॉडकास्ट आहे, त्या पॉडकास्टमध्ये ते स्टार्टअप कसा सुरू करायचा, स्टार्टअपच्या काय अडचणी असतात, महाराष्ट्रातील मराठी मुलांनी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आज ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. प्लस त्यांचं जे पूर्ण प्रोफाईल आहे, म्हणजे त्यांचं एवढं स्किल्स आहेत आणि एवढं एज्युकेशन आहे की ते आत्ता इंट्रोडक्शनमध्ये सांगणं पण शक्य होणार नाही. तर त्यांची लिंक्डइन प्रोफाईल ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. तर आज आपण या चॅनलवर स्वागत करूयात अतुल खेरडे सरांचं. नमस्ते सर. नमस्कार. मी खूप एक्साइटेड आहे आज की तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलेला आहात. तुमचा एवढा जो अनुभव आहे, जे तुम्ही आज आमच्यासोबत शेअर करणार आहात, आमच्या प्रेक्षकांना डेफिनेटली त्याचा खूप उपयोग होणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारेल की मुळात स्टार्टअप म्हणजे काय? कारण आपण आजकाल खूप ठिकाणी बघतो की स्टार्टअप सुरू करायचा प्रयत्न खूप तरुण करतायत, पण मुळात त्यांना स्टार्टअप ही कन्सेप्टच कितपत क्लिअर आहे हा एक प्रश्न आहे. तर व्हॉट इज स्टार्टअप? फार माझ्या मनातला प्रश्न विचारला आहे. कारण स्टार्टअप म्हणजे दिस हॅज बीन रोमॅन्टिसाइज्ड टू मच इन गेल्या याच्यामध्ये शार्क टँक वगैरे सारखे कार्यक्रम झाले, चांगलं झालं त्याचा परिणाम. आपल्या डिनर टेबलचे चर्चा बदलल्या, स्वरूप बदललं त्याचं. पण स्टार्टअप काय ह्या विषयी खूप मनाच्या लोकांच्या कुतूहल आणि गैरसमज आहेत. कारण स्टार्टअप, आता मला जे विद्यार्थी भेटतात त्यांच्यामध्ये तर बऱ्याच वेळा असं असतं की सेकंड इयरची मुलं, 3 मुलं, त्यांनी एक कंपनी काढायची आणि $1 मिलियन, म्हणजे मधल्या ज्या पायऱ्या आहेत ते कुठे त्यांना दिसतच नाही त्याच्यामध्ये, ते डायरेक्ट $1 मिलियन मध्ये जातात. ते स्टार्टअपचं सगळ्यात महत्त्वाचं काय की समजा तुमच्या वडिलांचा ट्रेडिंगचा व्यवसाय,
आणि तो व्यवसाय पुढे चालवण्यासाठी तुम्ही एक वेगळी कंपनी काढली तर ती स्टार्टअप झाली का? तर माझ्या मते त्याला स्टार्टअप म्हणत नाहीत. स्टार्टअप कशाला म्हणतात की जी अतिशय छोट्या स्पेसमध्ये सुरू झालेली गोष्ट आहे पण ज्याला प्रचंड मल्टिप्लिकेशन पोटेन्शियल आहे. म्हणजे तू नोकरी जर कुठे सुरू केलीस तर तुला समजा नाही म्हटलं तर एक समजा ₹1,00,000 महिना पगार असेल तर आज तुझा पगार ₹1,00,000 महिना आहे आणि 2 वर्षामध्ये तुझा पगार ₹20,00,000 महिना आहे. हे अशक्य आहे. म्हणजे बरोबर हे स्टार्टअप मध्ये शक्य आहे. ओके. तर ते मल्टिप्लिकेशन पोटेन्शियल जर त्याच्यामध्ये नसेल तर मला वाटतं केवळ नवीन आहे, इनोव्हेशन आहे किंवा काहीतरी वेगळं करतोय याला स्टार्टअप मी नाही म्हणत. म्हणजे आमच्याकडे आम्ही त्याला तसं म्हणत नाही. तर आम्ही काय करतो की असं इनोव्हेशन आलं की त्याच्या कुठल्या पाथवरनं नेलं म्हणजे ते मल्टिप्लिकेशन पोटेन्शियल मिळेल हे बघून मग त्याच्या स्टार्टअपची जर्नी सुरू करतो आम्ही. तर मला वाटतं हा एकमेव क्रायटेरिया आपण त्याच्यात धरायला पाहिजे की इनोव्हेशन आहे का? डेफिनेटली आहे पण दॅट इज नॉट द डिफायनिंग क्रायटेरिया. द डिफायनिंग क्रायटेरिया इज डज इट हॅव दॅट जायजंटिक स्केलिंग अप पोटेन्शियल. होईल का नाही माहिती नाही. 95% लोकांचं होत नाही. अच्छा. पण स्टार्टअप म्हणण्यासाठी ते दिसलं पाहिजे. पण अगदी म्हणजे आता आजकाल आपण बघतो कोणी साधं चहा स्टार्ट करतं आणि त्याला पण स्टार्टअप बरोबर. म्हणतं. हो, हो. पण ते स्टार्टअपच्या क्रायटेरियात येतं का? नाही तर स्टार्टअपचा क्रायटेरिया असा नाही येतो. अच्छा. इनफॅक्ट आता हा प्रश्न कुठून आलेला आहे. आता येवलेंनी चहाचा भाव आपल्याकडे बिझनेस केला, प्रचंड बिझनेस केला. हो. तर चहा आपल्याकडे आहेच आहे ना. म्हणजे चहा ही काही नवीन गोष्ट नाहीये ना. बरोबर. पण त्यांनी जे काय मॉडेल रचना केली, जे काय आखलं त्यांनी आणि जे काय घडवून आणलं तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रचंड स्केलअप झाला. ह्याला स्टार्टअप म्हणायला पाहिजे. ओके. आता चहामध्ये खरं इनोव्हेशन काय असतं बरं? म्हणजे असं कुठला आता चहा करणार आहेस तू की जो महाराष्ट्रात आतापर्यंत झालेलाच नाही? बरोबर. म्हणजे मला वाटतं येवलेंनी सुद्धा विचारलं तर तेही म्हणतील. पण चहा झालेलेच आहेत सगळे. पण त्यांनी ते मॉडेल जे मांडलं त्याच्यामध्ये ज्या समोर न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यात मी त्या अनेक आउटलेट्समध्ये त्या लोकांशी बोललेलो आहे ते. तर त्यांच्याकडे काय होतं की त्यांना दूध लोकली घ्यावं लागतं कारण आपल्याकडे दूध सगळीकडे अवेलेबल आहे आणि बाकी सगळं कंटेंट हे त्या येवलेंकडनं येतं. त्या प्रित्यर्थ त्यांना काही पैसे द्यावे लागतात आणि तुम्हाला येवलेंची पाटी लावण्यासाठी काहीतरी पैसे त्यांना द्यावे लागतात. तर हे आउटलेट जे सगळीकडे 100ची दुकानं दिसतात ती 100 येवलेंची दुकानं नाही आहेत. त्यांची करायची 10 किंवा 15 असतील त्याच्यातील. बरोबर. आणि बाकीचे त्यांनी लायसन्स दिलेले लोकांना की आमचं तुम्ही दुकान चालवा आणि आम्ही तुमच्याकडे हे जी यंत्रणा बसवलेली त्यांनी त्याला ते म्हणून त्याला ते स्टार्टअप म्हणता येतं आपल्याला. म्हणजे इनोव्हेशन हा एक त्याच्यातला फक्त एक पार्ट आहे. आता याच्यामध्ये इनोव्हेशन काय आहे तर चहा करण्याची ही पद्धत नव्हती ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. अच्छा. चहा करायचं म्हणजे काय? चहा आणायचं, साखर टाकायची, दूध टाकायचं, पण झाला चहा. बरोबर. हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात. फक्त घरी आपण 4 कप करतो ते 40 कप करतात. यांनी ही इनोव्हेट केली ना पद्धत. ते म्हणतात तुम्ही काहीच करू नका. का? कारण चहाची टेस्ट मेंटेन करणं ही माझी जबाबदारी. अच्छा. माझ्या नावाने चहा विकणार आहे, माझी टेस्ट यायला पाहिजे तिथं, ती माझी जबाबदारी आहे. तुम्ही फक्त तेवढी पाकिटं टाकायची, दूध टाकायचं, विषय संपला. साखर बिकर सगळी त्याच्यात टाकलेली असते ऑलरेडी. हे त्याचं इनोव्हेशन आहे. अच्छा. आणि दुसरं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि बिझनेसमन याच्यामधला बेसिक डिफरन्स काय आहे? साम्य भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि म्हणूनच कन्फ्युजन होतं. आता आजकाल एक नवीन शब्द मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये प्रचलित आहे, इंट्राप्रेन्युअरशिप म्हणतात. म्हणजे तुम्ही मोठ्या संस्थेत नोकरी करताय, मोठ्या कंपनीत नोकरी करताय, पण आतमध्ये तुम्ही एंटरप्रेन्युअर सारखं वागा. म्हणजे एंटरप्रेन्युअर सारखं वागल्यानंतर त्याचा प्रॉफिट हा एंटरप्रेन्युअर म्हणून त्याला मिळणार आहे की नाही हा भाग वेगळा. पण तुम्ही वागा. महत्वाचं काय ह्याचा अंडरलाईन प्रिन्सिपल काय आहे की जबाबदारी कोणाची. आणि ही जबाबदारी जे स्वतःच्या अंगावर घेतात ते बिझनेसमॅन असतात, ते एंटरप्रेन्युअर असतात. मग बिझनेसमॅन आणि एंटरप्रेन्युअर मध्ये फरक काय? तर एंटरप्रेन्युअर इज ट्राइंग टू डू समथिंग न्यू विच अगेन ॲज ए सेट दॅट स्केल अप पोटेन्शियल इज देअर. म्हणजे आता म्हणजे तुझ्या वडिलांचा समजा बडीशोप ट्रेडिंगचा बिझनेस आहे आणि तू बडीशोप बरोबर तू उद्या जिरे पण ट्रेडिंग करायला लागलास तर ह्याला एंटरप्रेन्युअरशिप म्हणावं का नाही माहित नाही. ह्याला बिझनेस नक्की, हा बिझनेस नक्कीच आहे. कारण अल्टिमेटली वाटेत एखादी ट्रक काय गडबड झाली, नुकसान झालं तर ते तुझं नुकसान होणार आहे. तर जो नुकसान झेलणार आहे किंवा जो नफा घेणार आहे तो त्यातला बिझनेसमॅन असतो. एंटरप्रेन्युअरशिप मध्ये त्याच्यात थोडासा फरक असा आहे ना की जे आता प्रचलित नाहीये असं नवं काहीतरी करायचं. आणि हे नवं काहीतरी करण्यामध्ये काय होतं त्याच्यात ते ब्लू ओशन, रेड ओशन वगैरे माहिती का तुला? हो. तर ते ब्लू ओशन म्हणजे असं काहीतरी करतो की तिथे कोणीच नाहीये आणि त्यामुळे कॉम्पिटिशन पण कमी असते. मग मार्जिन पण तुम्हाला वाटेल तेवढे ठेवता येतात आणि ज्यांना गरज आहे ते घेतात ते लोक. आता हेल्थ केअर मध्ये वगैरे बऱ्यापैकी किंवा बऱ्याच ठिकाणी मार्जिन वगैरे बघत नाही कोणी आणि तुफान मार्जिन्स असतात. तर त्याला आपण एंटरप्रेन्युअर
म्हणतो. मला असं कळलं की तुमच्या नावावरती एक पेटंट आहे आणि ते एक प्रोडक्ट तुम्ही इन्व्हेंट केलेलं विच इज अ व्हेरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट. तर त्याची थोडी जर्नी आम्हाला कळू शकेल का की व्हॉट इज दॅट प्रोडक्ट अँड हाऊ इट स्टार्टेड? ती मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती. तर मी अगदी 10-11 वर्षाचा असताना, म्हणजे ही मी कधीची गोष्ट सांगतो, 1980 वगैरेची गोष्ट सांगतो. तुझा जन्म कधीचा आहे? माझा 90च आहे. त्याच्या आधीचे. तर साधारण 1980ची वगैरे गोष्ट सांगतोय. तर मी तेव्हा काहीतरी 7वी-8वीत होतो आणि आमच्या कॉलनीमध्ये एक मुलगी होती. अच्छा. तर ती साधारण काहीतरी 5वी-6वीत होती, 2 वर्ष मागे होती माझ्या. आणि ती गणपतीमध्ये 10-12 वर्षाची मुलं जी करतात ते काहीतरी झिरमळ्या लावणे वगैरे ते सगळं आरास-विरास करण्याची कामं आम्ही करायचो त्या गणपतीच्या पिरियडमध्ये. तेव्हा मुलं मुली फारसं बोलायचे पण नाही एकमेकांशी त्या काळामध्ये. हे तुम्हाला नाही इमॅजिन करता येणार. पण एक काळ असं होतं की जेव्हा मुलं मुलींशी बोलत नव्हते. तर अचानक ते लोक घर सोडून गेले. अच्छा. आता तेव्हा लँडलाईन सुद्धा नीट नव्हते, त्यामुळे म्हणजे फोन करणं, पत्ता बित्ता याचा काही संबंधच नाही. ती मुलगी 36 वर्षानंतर मला पुण्यात भेटली. अरे बापरे. बरं, भेटली सुद्धा कशी, तर फेसबुकवर मला कॉमन फ्रेंडमध्ये कुठेतरी दिसली म्हणून मी तिला एक मेसेज टाकला की ओळखलं का म्हणून. तर त्याला तिचं 1 वर्षांनी रिप्लाय आला. बापरे. गमतीचा भाग आहे सगळं. तर मग लगेच तिने फोन नंबर वगैरे मागितला. मग आमचं बोलणं झालं. मग कुठेतरी भेटू म्हटलं. मग पुण्यात भेटलो आम्ही. ती पण पुण्यात होती, मी पण पुण्यातच होतो त्याकडे. ही कधी 1917ची 1900 नाही 2017ची. तर मग आम्ही भेट झाली पुण्यामध्ये. मग आता 36 वर्षाचा बॅकलॉग होता कॅचअप करायचा. तर बऱ्याच गोष्टी बोलणे झाल्या. मग परत भेटायचं वगैरे काहीतरी ठरलं. साधारण 1 तास 1.5 तास आम्ही कुठेतरी कॉफी वगैरे घेतली. आणि मग त्याच्यानंतर मी एकदा कामाला दिल्लीला गेलो होतो. तर ती चॅटिंगवर मला अचानक म्हणाली की मी हिमालयात चालले, येणारच का? अरे. आता हिमालयात काही उठून असं कोणी चालायला जात नाही. पण मी भरपूर ट्रेकिंग केलेलं आहे कॉलेजच्या काळामध्ये. तेव्हा माझंही वय 50 वर्ष झालेलं होतं. मग मला वाटायला लागलं की बहुतेक हा माझा हिमालयात जाण्याचा शेवटचा चान्स आहे. तर मी काही विचार न करता तिला हो म्हणून टाकलं आणि त्याचे डेट घेऊन तिथे फ्लाईट्स बुक केल्या. तिने इकडे जाऊन माझे पैसे भरले, कारण मी तेव्हा दिल्लीमध्ये होतो. असं करून काहीतरी करून आम्ही 40 दिवस, म्हणजे पहिली भेट झाल्यापासून 40 दिवसांमध्ये आम्ही दिल्ली एअरपोर्टवर एकमेकांच्या तोंडांकडे बघतोय आणि 36 वर्षांचा गॅप आहे आमच्याकडे आणि एकमेकांविषयी काहीही माहिती नाहीये. तर असे गमतीचा. पण देन वी हॅड लॉट ऑफ थिंग्स टू कॅच अप. आणि मग हिमालयाच्या ट्रेकवर गेलो आम्ही. 10 दिवसाचा ट्रेक होता. तर त्या ट्रेकमध्ये साधारण तुमचं 1 दिवसाचा क्रम असा असतो की सकाळी 9 ते 1-1.5 पर्यंत चालायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत काहीच काम नसतं. तर मग आमचे भरपूर गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये तिने एक गोष्ट सांगितली, शी इज अ प्रोफेसर इन अनॉटॉमी डिपार्टमेंट ऑफ अ मेडिकल कॉलेज अँड हर जॉब इज टू कट अप द डेड बॉडीज विच कम टू एअर अँड शो देम टू द स्टुडंट्स. तर ते दरवर्षी 10-15 बॉडीज तिला कट करायला, म्हणजे त्याचं पार्ट ऑफ हर जॉब. ते आपल्याला खूप विचित्र वाटतं, पण तिचं पार्ट ऑफ हर जॉब. तर तिच्या असं लक्षात आलं की पायामधले व्हेन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे, म्हणजे असं. तर दॅट्स अ पार्ट ऑफ अवर ऑब्झर्वेशन. 20-1 वर्षापासून बघतीच आहे. आणि म्हणले याचा इलाज काय? तर आता तो कसं, पायात आपलं हृदयाचं कसं असतं की हार्टमधनं रक्त बाहेर जातं, पण ते रक्त वापस येण्याचं ओढण्याचं काम हार्ट नाही करू शकत. तर पायातलं रक्त परत येण्यासाठी पायामध्येच पंपिंग करावी लागते. आणि साध्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही पायी चालला म्हणजे ते पंपिंग होत असतं. म्हणून वयस्कर लोकांना सगळे डॉक्टर सांगतात की पायी चाललं पाहिजे. तर आता पायी नाही चालले जे लोक चालू शकत नाहीत, उदाहरणार्थ बँकर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, हे अनेक प्रोफेशन्स आहेत जे बसून राहतात दिवसभर. तर यांच्या पायातलं रक्त वर येणार कसं? तर मग त्याच्यासाठी काही मुवमेंट नाहीये आणि म्हणून हे सगळं वाढत चाललेलं आहे. सो दिस इज अ मेकॅनिकल प्रॉब्लेम. द ब्लड हॅज टू बी पंप्ड अप. त्यामुळे देयर इज नो केमिकल सोल्युशन टू दिस. म्हणजे याला असं कुठलं औषध लावून हे बरं होण्याचं काम आहे. म्हणजे ते तुमचं वेनवर प्रेशर राहणार, ती वेन फुगणार आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर या होऊ नये याचा मार्ग काय? तर ती म्हणली की नाही, त्याला पायी चालणे हेच, म्हणजे ती निसर्गाने योजना केली, त्यामुळे आपण त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. म्हटलं मग बसल्या बसल्या अशी जर मुवमेंट केली तर ती ब्लड वर येईल का? तर तिचं म्हणणं पडलं की बसल्या बसल्या मुवमेंट करणार कशी? म्हटलं दॅट इज माय जॉब ना. आय एम आस्किंग यू मेडिकल क्वेश्चन की इफ वी डू दिस मुवमेंट. मग तिथे आता आम्हाला नाहीतरी रिकामेच होतो. भरपूर काही स्केचेस काढले, हे काढलं, ते काढलं. परत आल्यावर मी विसरून गेलो ते सगळं. तिच्या 2 महिन्यांनी फोन आला मला. ती म्हणे मी बघितलं, म्हणे तसं काही मशीन कुठेच नाहीये. मग आम्ही ताबडतोब पळत गेलो मुंबईला. आणि मुंबईला जो 26 जुलैचा जो खूप मोठा पाऊस झाला होता, ते इतक्या पाण्यातून आम्ही चालत जाऊन त्या दिवशी ते पेटंट ऑफिसमध्ये आम्ही पेटंट टाकलं. बापरे. तर असे इन्व्हेंटिव्ह गोष्टी भरपूर केलेल्या आयुष्यात मी. पेटंट मात्र पहिल्यांदा टाकलं. अच्छा. आणि मग नंतर मग पुढची एक गोष्ट आम्ही आपलं ठरवलं, आता काय करायचं म्हटलं. पेटंट तर टाकलं, त्याचे काय 7-8 हजार रुपये खर्च आला, तो केला आम्ही.
मग आम्ही असं ठरवलं की आपण 50,000 रुपये टाकू याच्यामध्ये, समजा काहीच नाही झालं तरी 1,00,000 रुपये बुडाले आणि सोडून देऊ, आणि काही झालं तर पुढे बघू काय करायचं. आणि तुला खरं सांगतो, आमची याविषयी 100 वेळा चर्चा झाली आतापर्यंत. या मार्गावर सुरू झाल्यानंतर असे लोक भेटलेत आम्हाला आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या घडवून आणायचे म्हटलं तर 1% सुद्धा गोष्ट त्याच्यातली होणार नाही, आणि ह्या सगळ्या फुकट घडल्या. बापरे. म्हणजे आम्ही 2 कोटी रुपये फायनान्स रेज केला या प्रोडक्टसाठी. अच्छा. त्या फायनान्समध्ये पैसे गुंतवणारे प्रॅक्टिकली कोणीही मला ओळखत नव्हते कंपनी काढायच्या आधी. म्हणजे काहीच. मग अत्यंत मोठी मोठी लोक भेटले मला. आनंद देशपांडेंचा भरपूर मार्गदर्शन, भरपूर त्यांच्या सहवासाचा लाभ झालेला आहे मला. नरेंद्र काळे सारखे, जे आपल्याकडे ते काळे कन्सल्टंट म्हणून खूप मोठी कंपनी होती, नंतर त्यांनी ती हँडओव्हर केली, पण त्यांचे आशीर्वाद मिळाले भरपूर. असे खूप, अजय भागवत म्हणून एक, त्यांचे पण खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे. रवी निगम सारखे लोक, हे खूप मोठे मोठे लोक आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांचं आपल्याला रेग्युलर बेसिसवर सहवास आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, आणि ते या मार्गातून गेलेले आहेत ना. त्यामुळे आपल्याला साधारण जे खड्डे दिसतात हे त्यांचं झालेलं आहे. म्हणजे तर खूप अशा प्रकारचं, म्हणजे एरवी या लोकांना भेटणं म्हटलं तर, म्हणजे ते प्रोडक्ट काय होतं, म्हणजे त्यांनी केलं काय? तर ते प्रोडक्टने असं केलं की तुम्ही असं बसलेले जेव्हा असता तेव्हा गुडघ्यावर लॅपटॉप ठेवून तुम्ही काम करू शकता. तर ती ही मुवमेंट पाहायची होते, आणि याच्यामुळे ब्लड वर येतं. तर कसं वर येतं, मग हे आम्ही कलर डॉपलरच्या याच्यानी ते बघता येतं आपल्याला. आणि काय काय असे अनुभव आलेले तुम्हाला सांगतो मी. एका खूप मोठ्या शासकीय हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजे आता ते स्त्री आहे का पुरुष आहे मी सांगत नाही, मुद्दाहून अध्यक्ष म्हणतो, कारण ते आयडेंटिटी सांगण्यात काही पॉईंट नाही. बरोबर. तर मुंबईच्या एका प्रचंड मोठ्या शासकीय रुग्णालयाचे रेडिओलॉजीचे अध्यक्ष आहेत. त्यांना फोनवर आम्ही खूप ठरवून अपॉइंटमेंट घेऊन हे करून ते करून विचारलं की म्हटलं बाबा अशा प्रकारचं आम्हाला ते बघायचं की पायातनं रक्त वर येतं का. ते म्हणे त्यासाठी पेशंट झोपलेला पाहिजे. म्हटलं झोपलेलं नाही, खुर्चीत बसलेला आहे, करता येत नाही म्हणे. फोनवर बोलणं 2 मिनिटात त्यांनी विषय संपून टाकला. म्हटलं असं कसं. म्हणजे आता मला जे कळतं रेडिओलॉजी मधलं किंवा मी जे काय बघितलेलं आहे, माझा व्ह्यू इंजिनिअरिंगचा आहे, पण मला कळत होतं की हे असं काही अशक्य असल्याचं कारण नाही. तर पण ते नाही म्हणले. आता ते नाही म्हणल्यावर तर आम्हाला काही पुढे जाता येईल ना. 1.5 महिना गेला त्याच्यामध्ये. आय बी म्हणजे असे ते, पण मला खूप वाईट वाटायला लागलं. मग इथे एक रेडिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर वैशाली डुमरे पाटील. त्या आमच्या कुठल्या तरी ओळखीच्या, शिल्पाच्या ओळखीचे होते, डॉक्टर शिल्पाच्या. मग आम्ही वेळ काढून त्यांच्याकडे जायचं ठरवलं. आणि आता ते बाहेर बसून ते पेशंट वगैरे झाले, आणि ते दार उघडून आत जाणार मी. तेव्हा मी शिल्पाला एक गोष्ट म्हटली की बघ म्हटलं, तू डॉक्टर आहेस, तुला सेन्सिबल बोलावं लागेल. म्हटलं मी डॉक्टर नाही आहे, त्यामुळे मी वेळेसारखं बोललं तर चालतं, तर मी बोलल्यावर तू मध्ये काट मारू नको म्हटलं. कारण म्हणजे ते अध्यक्ष तिकडे नाही म्हणलेले, मग हे यांना कसं विचारायचं. पण म्हटलं विचारलेली काय जाणार आहे. म्हणून मग आतमध्ये गेल्यावरती रेडिओलॉजिस्टला विचारलं मी, म्हटलं असं खुर्चीत बसलेल्या माणसाच्या गुडघ्या खालचं रक्त बघता येतं का. ते म्हणजे बघता येतं. म्हणजे इतकी साधी गोष्ट असते, पण आमची कंपनी पूर्ण उडाली असती त्या एका याच्यावर. कारण वेन मध्ये सुई घालून काही कोणी आम्हाला मोजायचं परमिशनच मिळाली नसती. त्यामुळे जे करावं लागणार आहे ते बाहेरच करावं लागणार आहे. आणि त्यांनी ती प्रोब दाखवली की ही प्रोब अशी इथे लावली तर खुर्चीत बसलेल्या माणसाचा ब्लड फ्लो आपण बघू शकतो. ओके. म्हणजे शासकीय रुग्णालयाच्या, अत्यंत मोठ्या पृथ्वीयश रुग्णालयाच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीने उडवून लावल्यानंतर ती कंपनी बंद पडली असती ना सरळ. पण ते कुठेतरी मला वाटत होतं की हे शक्य नाही, असं कसं काय शक्य. बरं, आर्ग्युमेंट कोणाशी करता येत नाही, कारण रेडिओलॉजीचे अध्यक्ष एक गोष्ट म्हणतायत आणि त्याच्या विपरीत मी गोष्ट म्हणतोय. कोण विश्वास ठेवणार आहे. एखादा कमरेतून वाकलेलाच असेल तर त्याला तुम्हाला काहीतरी खुर्चीत बसूनच त्याचं चेकअप करावं लागणार. माहित नाही. पण आता कसं आहे माहिती का, हे झालं लॉजिक. ते जे रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत शासकीय रुग्णालयामध्ये, त्यांच्यासमोर काय बोलणार तुम्ही त्यांच्यासमोर. पण म्हटलं मी नाही, मी विचारतो म्हटलं, मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे मी काही बोललं तरी चालतं म्हटलं. ते काय म्हणतील नाही वेड्यासारखे म्हणे, अजून काही म्हणणार नाही, तर तू फक्त मध्ये बोलू नको म्हटलं. तर म्हणते ओके आप दोन करलो. म्हटलं बा असं आम्हाला ते करायचंय. ठीक आहे तुम्ही बस, आम्ही करून दाखवते म्हणे. त्यांनी लगेच ते मशीन घेतलं, प्रोब काढली, प्रोब इथे लावली आणि ते समोर. म्हणजे मला ह्याच्यातनं पॉईंट काय मांडायचं आहे की जे कोणी स्टार्टअप वगैरेच्या लाईननी विचार करतायत लोक, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला त्या विषयातलं जेवढं कळतंय तेवढं प्रॅक्टिकली कोणालाही कळत नाही. बरोबर. कारण ते प्रत्येक जण की नाही त्यांच्या एक्सपर्टीज मधून आलेले आहेत. आणि एक्सपर्टीज म्हणजे कसं होतं की इट इज अ पर्सन हु नोज मोर अँड मोर अबाउट लेस अँड लेस म्हणतात. आता तुम्ही जे सांगितलं की जवळपास 2 कोटीचं फंड रेझिंग तुम्ही केलेलं आहे, ठीक आहे.
तर ते तुमच्यासाठी एक एक्सपिरियन्स पर्सन म्हणून, त्या पण डॉक्टर होत्या म्हणून तुमच्यासाठी ते कनेक्शन्स इस्टॅब्लिश करणं कम्पॅरेटिव्हली आपण म्हणूयात की सोपं होतं. पण एखादा इंजिनिअरिंग झालेला किंवा MBA झालेला एखादा स्टुडंट आहे, अगदी फ्रेशर आहे, आणि त्याला स्टार्टअप करायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीचं फंड रेज करणं गरजेचं आहे, तर त्यांनी तो कुठून स्टार्ट करेल? म्हणजे त्याच्यासाठी काय मार्ग आहे? का म्हणजे माझा थोडासा ऍक्च्युअली या प्रश्नाचा आक्षेप आहे. अच्छा, ओके. हा, म्हणजे तुझा प्रश्न काय बघ, की एखादा इंजिनिअरिंग झालेला, MBA झालेला, ह्याला स्टार्टअप काढायचं का? बाकीचे लोक स्टार्टअप नाही काढू शकत. ओके. तर ही जी भूमिका आहे ना, ही तुझी भूमिका नाही, ही राष्ट्राची भूमिका आहे आपल्या. ओके. म्हणजे आपण धरून चालू, आता मी जेव्हा मोदी म्हणतो तेव्हा म्हणजे असं व्यक्तिशः मोदी म्हणून नाही, की सरकार, भारत सरकार की अशा अर्थाने भारत सरकारकडे ही जी योजना आहेत ह्या अंमलबजावणी करण्यासाठी एज्युकेशनल एस्टॅब्लिशमेंट हे एकच राहिलं ना. कारण त्यांचं कलेक्टर, कमिशनर म्हणून जे काही यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा, ते सगळे नोकरी करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना बिझनेस हा म्हणजे बिझनेस आणि नोकरी हे अँटीपोडल आहे एकमेकांच्या, ते वेगळ्या दिशेत जातं. पुढे बोलू आपण त्याविषयी. तर त्यामुळे त्याच्यातनं इम्प्लिमेंटेशन शक्य नाही. आणि जगभर ज्या कुठल्या स्टार्टअप 4-2 का 5-15 निघालेले आहेत, त्यांचं काही ना काहीतरी अकॅडमिकशी संबंध याच्यामुळे आलेला आहे की इनोव्हेशन हे त्या इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीजमध्ये झालेलं आहे आणि त्या इनोव्हेशनच्या बळावर ते स्टार्टअप नाव रूपाला आलं. त्यामुळे ते एक असं एक समीकरण होऊन गेलं की स्टार्टअप निघतात त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निघतात, आणि इंजिनिअरिंग मध्ये आजकाल थोडंसं MBA वाले पण त्याच्यामध्ये यायला लागले. खरं म्हणजे भारतातल्या ज्या ट्रिमेंडसली सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल स्टार्टअप्स आहेत, ज्या आपल्या युनिकॉर्न स्टेटस पर्यंत गेल्या आहेत, ह्या कुठल्या आहेत? श्रीधर वेंबूचं नाव किती लोकांना माहिती आहे? कमी जण. झोहो कॉर्पोरेशन. त्यांनी 5 रुपये कोणाकडनं कर्ज घेतलं नाही, त्यांना कोणी इन्व्हेस्टर भेटलं नाही, त्यांनी काय करायचं ते केलं. आज त्यांची हजारो करोड रुपयाची कंपनी आहे आणि मायक्रोसॉफ्टला टफ त्यांचं कॉम्पिटिशन टक्कर चाललेली. त्यांनी कुठले म्हणजे ते तुमच्या स्टार्टअपचं जे काही यंत्रणा उभी केली की ज्याच्यातनं स्टार्टअप बाहेर पडाव्या, त्या यंत्रणेचा त्यांना कितपत लाभ झालेला आहे मला डिटेल माहिती नाही, पण फारसा झाला नसावा असं दिसतंय त्यांच्या. काय माहिती का की आपण काहीतरी करून स्टार्टअपची फॅक्टरी काढू शकतो, हा विचार तितकासा म्हणजे आपण काहीतरी केल्याने स्टार्टअप निघेल हे योग्य नाही आहे. अर्थात ही माझी व्यक्तिगत मत आहे. ती स्टार्टअप करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं स्टार्टअपचं उदाहरण देतो मी. हे आपल्या गर्भाशय जे असतं हे इन्क्युबेटरचं उत्तम उदाहरण आहे. ते गर्भाशयामध्ये काय होतं की तो अंकुर जर पडला तिथे तर त्याचं बाळ होतं. ते गर्भाशय अंकुर निर्माण नाही करू शकत. हा याच्यातला सगळ्यात महत्वाचं बीज मंत्र धरायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या इन्क्युबेटर्स जे चालतात ना, तर इन्क्युबेटरमध्ये काय चाललेलं आहे की ते आता तुमच्या 25 स्टार्टअप आहेत तर आमच्या 40 आहेत, या प्रकारची स्पर्धा चाललेली. आणि मग जगभर आपल्याला लक्षात येईल की त्यातले 95% स्टार्टअप हे साधारण 2-3-4 वर्षांमध्ये बंद पडतात. ते का बंद पडतात? कारण की त्याची भूमिका मुळात जी असते ती काय आहे, स्टार्टअप काढायची ना, मग फॉर्म भर, हे कर ते कर, एवढे पैसे गव्हर्नमेंटला भर, कंपनी काढली तुझ्या नावाने. अच्छा, स्टार्टअप हा त्याचा फॉर्म आहे, त्याचं कंटेंट हा बिझनेस आहे. बरोबर. मग ती बिझनेस आयडिया जर तुमची क्लिअर नसली तर नुसता फॉर्म उभा करून काय करणार आहे आपण? आणि शासकीय यंत्रणा, सरकारी म्हणजे विद्यापीठ हे बेसिकली किंवा आपली शिक्षण व्यवस्था ही काहीतरी क्रायटेरियावरच चालते की तुमच्याकडे हे आहे का, ते आहे का, ते आहे का, झालं. मग ते क्रायटेरिया पब्लिश केले की साधारण मग ती कॉम्पिटिशन लागते की तुमचे 40 झाले, आमचे 45 झाले, आमचे 50 झाले. त्याचे मूळ कन्सेप्ट काय आहे की स्टार्टअप मधनं पुढे काय होणार आहे, यशस्वी बिझनेस निर्माण होणार आहे. मग ते बिझनेसची बीज आहेत का त्याच्यामध्ये? जसं मी म्हणतो की स्टार्टअप कशाला म्हणतात, जे ती स्केलिंग पोटेन्शियल पाहिजे. तर त्यामुळे मग आमच्या मॅनेजमेंटकडे मी हा विचार मांडला की म्हटलं आपण या कॉम्पिटिशनमध्ये पडायला नको की किती स्टार्टअप काढले तुम्ही. आपण ज्या स्टार्टअप काढल्या यातल्या 80% स्टार्टअप जर कमर्शियली सक्सेसफुल झाले तर आय थिंक दॅट विल बी अ गुड. आणि ते तर म्हणतात की तुम्ही म्हणजे वी आर फुल्ली सपोर्टिंग यू, करा तुम्ही काय करता. मग आमच्याकडे जे प्रपोजल आहे तेव्हा आम्ही काय करतो की त्यांना त्या कमर्शियल पाथवर कुठे नेता येईल काय बघतो की काय केल्याने हे कमर्शियली सक्सेसफुल होईल. ही स्टार्टअप म्हणून बघणं चूक आहे. स्टार्टअपकडे बिझनेस म्हणून बघायला पाहिजे. स्टार्टअप ही त्याच्या इनिशियल काही वर्षांच्या अवस्थेचं नाव आहे. ओके. जसं बाल्य अवस्था ही तुमच्या काही काळाची अवस्थेचं नाव आहे. बाल्यावस्था, तू आयुष्यभर बालक राहणार नाहीयेस. त्यामुळे त्या बालकाकडे बघताना आपण काय करतो, बालक म्हणून बघत नाही, बालक म्हणून वागतो त्याच्याशी. पण ते आपली इच्छा काय असते की तू पुढे हे व्हायला पाहिजे. मग तसं बिझनेसची त्याच्यामध्ये ती मूळ आहेत का त्या गोष्टीमध्ये? म्हणजे तुम्ही जर गोष्टी एखादी बनवताय 100 रुपयाला तर ते मार्केटमध्ये साधारण 350-400 रुपयाला विकली तर ते काहीतरी त्याच्यातनं टिकण्याची शक्यता आहे. हा साधारण रेशिओ आहे.
वेगवेगळ्या स्पेसमध्ये वेगवेगळे. मेडिसिनमध्ये गेलं तर कदाचित 10 पट असेल, ते दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये आलं तर कदाचित कमी असेल, पण जनरली 3.5-4 पट धरून चालतो आम्ही, की तुम्हाला बनवण्याचं 100 रुपये खर्च येत असेल तर 400 रुपयापर्यंत ते विकायला जमलं पाहिजे. मग हे जमणार आहे का? मग ते विकत घेणारे कोण लोक आहेत? म्हणजे ह्या 3-4 गोष्टींकडे बघायला लागतं की हे घेणारे कोण लोक आहेत, हे लोक एवढे पैसे देतील का? म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या, हा माईक बनवायचा ठरला, हा माईक तुला 100 रुपये बनवायला खर्च येतो आणि याची काहीतरी क्वालिटी आहे, या क्वालिटीचा माईक 400 रुपयाला घेणारे कोण लोक आहेत? त्या लोकांपर्यंत पोहोचायला किती खर्च येईल? तेवढे लोक आहेत का मार्केटमध्ये? हा भाग आहे. एक उदाहरण सांगतो मी. माझ्या अशाच प्रकारच्या एका कार्यक्रमामध्ये खूप प्रभावित होऊन एक मुलगा म्हटला की सर मला कंपनी काढायची आहे. म्हटलं कर, हरकत नाही, मला सांगून कर फक्त काही करायच्या आधी. तर तो म्हणे मग मला नाही, मी ठरवलं म्हणे मला ते कोल्ड हाऊस करायचं म्हणे, कोल्ड स्टोरेज. ओके. कोल्ड स्टोरेज असतं ना, तर आमच्याकडे म्हणे ते दूध वाया गेलं म्हणे बऱ्याच लोकांचं. अच्छा. तर कोल्ड स्टोरेज काढणार म्हणे. म्हटलं चांगलं आहे, तू कोल्ड स्टोरेज चांगली गोष्ट आहे म्हटलं. तुला काय माहिती म्हटलं कोल्ड स्टोरेजचं? नाही काही नाही सर, ते कोल्ड स्टोरेज काढू म्हणे आपण, ते आमच्या तिकडे गावात एक मेकॅनिक आहे, त्या कुठेतरी कोल्ड स्टोरेज मध्ये नोकरी केलेली त्यांनी आणि त्याला सगळं माहिती म्हणे, ते करतो. हरकत नाही म्हटलं, मी तुला जेवढं सांगतो तेवढं कर आधी, आपण कोल्ड स्टोरेज काढू म्हटलं. काय लागणार, तुझे गिराईक कोण असणार आहे? त्या आजूबाजूचे जे दूधवाले, ज्यांच्याकडे 2 गाई 3 म्हशी आहेत वगैरे, की जे गावापर्यंत नेऊन पोचवू शकत नाहीत, हे तुझे ग्राहक आहेत, राईट. जे अगदीच ज्यांच्याकडे एकच गाय आहे, ते काय करतात, त्यांचं शेजाऱ्यांची गणित ठरलेलं असतं की माझ्याकडे 5 लिटर दूध निघतं, 1.5 लिटर मला लागतं, 3.5 लिटर मी इकडे तिकडे विकून टाकतो, राईट. ज्यांचे ऑलरेडी ज्यांच्याकडे 500-1000 लिटर आहे, त्यांची स्वतःची व्यवस्था आहे तिकडे नेऊन टाकण्याची. म्हणजे तुझ्या मार्केटमध्ये कोण राहणार आहेत? ते मधले लोक, जे म्हणतील तुला आम्ही 14 रुपयाला देतो, तू त्यांना 16 रुपयाला विक, बरोबर, 2 रुपये तुझे, काय जो असेल ते तेव्हा रेट जे चालले असतील ते रेट, तर तो 2 रुपयाचा डिफरन्स तुला मिळणार आहे म्हटलं, है की नाही? हा 2 रुपयाचा डिफरन्स तुला मिळवण्यासाठी जेवढं दूध लागतं तेवढं दूध या बँड मधल्या लोकांकडे आहे का त्या मार्केट, त्या गावामध्ये तुझ्या आजूबाजूला? बरोबर. तर तो म्हणे बघतो म्हणे. म्हटलं किती डिफरन्शियल होईल? तर म्हणे ते, म्हणजे त्याला मग असं लक्षात आलं की त्याला 3 रुपये मिळू शकतात. म्हणजे ते गाववाले लोक म्हणतात ठीक आहे चल, तू 3 रुपये कमी आहे, हे तुला घेऊन टाक दूध. आणि ते दर सकाळी टँकर येतो आणि ते सगळं दूध घेऊन जातो तिथे, तर तो डिफरन्स 3 रुपयाचा येतो. म्हणजे रोजचं साधारण म्हटलं तरी 1200 लिटर रोजचं दूध जर हँडल झालं तर तुमची कॉस्ट जेमतेम मिनिट होते. आता पगार बिगार ही पुढची गोष्टी झाली. एवढं तिथे दूध आहे का म्हटलं ते आजूबाजूला? कारण ते तुझ्या घरापासून जर 4 किलोमीटर लांबीवर असलं, मग तो तर टँकरलाच नेऊन देईल ना, तुझ्याकडे येणारच नाही तो. मग तुला जाऊन उचलून आणावं लागेल, ते उचलून आणायला म्हटलं त्याची कॉस्ट येणार. हे कॅल्क्युलेशन गणित त्यांनी केल्यानंतर त्याचा मला रात्री 2 वाजता फोन आला. तो म्हणे सर, म्हणजे मला राहत नाही म्हणून मी रात्री 2 फोन केला, तुम्ही वाचवलं म्हणे माझं, नाही तर आमची जमीनही बुडाली असती. म्हटलं कोल्ड स्टोरेज काय, तू ते कंपनी ऑर्डर दिलं की ते कंपनी येऊन तिथे फिट करेल, ते बटन दाबलं की चालू होतं कोल्ड स्टोरेज. अरे पण एवढा व्यवसाय आहे का तिथे, हे बघणं, ह्या त्या व्यवसायाची म्हणजे न्यू मार्केट असते. आता हे जर नसता चर्चा, ही जर चर्चा झाली नसती तर काय झालं असतं बघ. आणि हे 95% लोकांचं होतंय. त्यांनी ते काहीतरी जमीन तारण वगैरे ठेवली असती, जमीन तारण ठेवली म्हणजे बँकेने त्याला कर्ज देऊन टाकलं असतं, ते कोल्ड स्टोरेजची ऑर्डर पडली असती, त्यांनी येऊन ते गावात कोल्ड स्टोरेज फिट केलं असतं पुढे. म्हणजे आणि हे 1200 लिटरची तुमची जर ओढाताण होत असेल तर तो व्यवसाय कमवून 4 पैसे कमवण्यासाठी कमीत कमी 2400 लिटर 2,500-3,000 लिटर याच्या मार्गातून गेलं पाहिजे दूध तिथे, बरोबर, रोज. एवढं दूध आहे. हे स्टार्टअप करताना या गोष्टीची दक्षता घ्यावी लागते की हे पुढे काय होणार आहे याचं. पण मग आता याच्यामध्ये जे तुम्ही म्हणलात की इंजिनिअरिंग आणि MBA हेच डोक्यामध्ये येत आहे जनरली जेव्हा स्टार्टअप बद्दल बोलतोय, पण इन्क्युबेशन फॅसिलिटीज जे आहेत ते जनरली आपल्याला इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजेसमध्येच इस्टॅब्लिश होताना दिसत आहेत. कम्प्युटर कितपत चांगलं वर्क करतायत वगैरे तो वेगळा पार्ट झाला, पण जे आर्ट्स कॉलेजेस आहेत, कॉमर्स कॉलेजेस आहेत किंवा जे दुसरे स्ट्रीम्स आहेत, तिथल्या मुलांना मुळात ते गायडन्स किंवा ती फॅसिलिटीज अजिबात मिळत नाहीये. म्हणून तिथून मग बिझनेसमॅन किंवा तिथून स्टार्टअप्स कसे तयार होणार? म्हणजे बरोबर आहे, या प्रश्नाचे 2 भाग आहेत. त्यातला तुझा आक्षेप करेक्ट आहे की इंजिनिअरिंग आणि या लोकांना जास्ती थोडंसं भर आहे आणि इतर लोकांकडे थोडंसं कमी लक्ष आहे असं दिसतंय. म्हणजे आता योजना तशा आहेत का नाही माहित नाही, पण तसं प्रत्यक्षात ग्राउंडवर दिसतंय आपल्याला. याचे कारण, एक कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे दुसरं असं काहीच नाही, मार्ग नाहीये की ज्याच्यातनं हे अंमलबजावणी होईल याची. कारण ते सरकार काय करते, पैसे देऊ शकते याच्यामध्ये. गव्हर्नमेंट काय करू शकणार आहे, तुम्हाला पैसे देणार आहे, तुम्हाला टॅक्सेस कमी करणार आहे,
तुम्हाला 4 नियमांमध्ये सूट मिळेल. पण याच्या पलीकडे सरकार काही करणार नाही. अजून एक सरकार, भारत सरकार फार मोठी गोष्ट करते ती म्हणजे म्हणते आम्ही तुमचा माल विकत घेतो. जेम नावाचं पोर्टल आपल्याकडे जे आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणून, अच्छा. तर ते सरकारने आदेश काढलेले आहेत की कुठल्याही मोठ्या मोठ्या ऑफिसेस मधले 10% खरेदी दरवर्षी, आणि हे ऑडिट होतं, ही त्या जेम मार्केट प्लेस मधून झाली पाहिजे. आणि जेम मार्केट प्लेस कुठली आहे, तर ही छोट्या मोठ्या लोकांची. म्हणजे गव्हर्नमेंटची भूमिका अशी आहे की समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला फुलं लागतात, कशाला टेंडर काढायला पाहिजे फुलाचं? लोकल खाली जी फुलवाली बाई आहे तिच्याकडून का घेत नाही फुलं तुम्ही? म्हणजे साधी गोष्ट आहे ना, की तुमच्या अजून पण काय असे फोटो 1000 गोष्टी असतात ज्या तुम्हाला ऑफिसमध्ये लागतात, कागद असतात, हे असतात. ते ह्याचं काय म्हणजे सरकारी दिल्लीहून कुठनं तरी टेंडर निघणार, ते कुठनं तरी ऑर्डर देणार, आणि कितीतरी लाख टनांची कागदाची ऑर्डर कुठल्या तरी पेपर मिलला मिळणार, कसं होणार ते? आणि त्याच्यामध्ये बाकीचे गैरप्रकार जे ते यंत्रणेचे येतातच ना. बरोबर. तर त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे की या छोट्या मोठ्या गोष्टी 10% आता ही फुलं लागतात, फुलं झाडं लागतात, स्टूल लागतो, स्टूलचं काय टेंडर काढायचंय? म्हणजे तुमच्या जिथे वेताचा स्टूल बनवायचं, तुम्ही वेताचा घ्या, यांच्याकडे लाकडाचं बनतो, हे लाकडाचं घेतील. तर हे सगळे छोटे छोटे व्यापारी ते ई मार्केट प्लेसवर रजिस्टर्ड आहेत. आणि मग सरकारने त्याच्यात सुविधा अशी केली की तुम्ही या इथे जर खरेदी केली तर टेंडर बिंडर करायची काही गरज नाही. अच्छा. कुठलाही एका विशिष्ट पातळीवरचा सरकारी अधिकारी तिथे जाऊन हे मला पाहिजे म्हणून क्लिक केलं की ते खरेदी होऊन जाते, त्याची पेमेंट होऊन जाते. ओके. तर म्हणजे एवढं सरकार करतंय. पण आता तुम्ही बनवलेला माल तुमच्या त्या मार्केट प्लेस पर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये कॅटेगराईज करणे, त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पण ते बनवणार कोण? व्यवसाय होते तर तुम्हाला करावंच लागणार आहे स्टार्टअपला. तर सरकार हे सरकारच्या पातळीवर करत आहे. पण तो दुसरा भाग तुझा जो इंजिनिअरिंग आणि याच्याकडे जास्ती, मग बीकॉम करणाऱ्या मुलांनी स्टार्टअप काढू नये. तर आपल्या संस्कृत गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे बा, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस तत्र दुर्लभ. औषधी गुण नसलेलं मूळ नसतं. म्हणजे एखाद्या झाडाचं मूळ असलं तर औषधी गुण असतोच त्याच्यामध्ये, किंवा असं कुठलंही अक्षर नाही की जे मंत्रामध्ये वापरल्या जाऊ शकत नाही. आणि माणूसही कोणी अयोग्य नसतो. मग हे अशी अडचण का होते, तर त्या माणसाची योजना करणारा जो योजक आहे तो योजक दुर्लभ असतो. अच्छा. आता ही योजकाची भूमिका कोण आहे? आणि आता पूर्ण इतिहासात बघितलं आपण, म्हणजे अगदी पूर्वीचा इतिहास बघितला किंवा आताचा बघितला, तर ऑर्गनायझिंग ह्युमन एफोर्ट इज ऑलवेज बीन द बिगेस्ट टास्क इन फ्रंट ऑफ ह्युमॅनिटी. आणि ज्यांना ज्यांना जमलेलं आहे त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे. जसे शिवाजी महाराज याच्यामध्ये आले. आता जे मोदींचं बघितलं आपण, मोदींचं यश कशामुळे आलेलं आहे? ते बीजेपीच्या लोकांना. हे बीजेपी मध्ये कुठून आले लोक? हे त्यांनी नवीन आणलेत का? नाही, हे तिथे आधी होतेच ना. मग ह्यांनी काय केलं, तर ही ऑर्गनाइज्ड दॅट एफोर्ट. शिवाजी महाराजांनी काय केलं, लढवई, म्हणजे हे लोक लढवई हे तिथेच होते ना, ते शेतकरी लोकांमधूनच लढवई निर्माण केले ना. बरोबर. सो ऑर्गनायझिंग ह्युमन एफोर्ट ऑलवेज रिमेन्स द बिगेस्ट चॅलेंज इन फ्रंट ऑफ ह्युमॅनिटी. आणि ज्यांनी ते यशस्वीपणे केले तर ते त्याच्यात भरपूर त्यांना त्याचा लाभ झालेला आहे आणि इतरांनाही लाभ मिळवून दिलेला आहे त्यांनी. तर आज तर योजना, म्हणजे बीकॉम झालेल्या एखाद्या मुलाला योजना जर करता आली की अशा प्रकारचं एक प्रॉडक्ट पाहिजे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात, त्याच्यामध्ये एवढा इलेक्ट्रॉनिक्सचा भाग पाहिजे, हा कोणाकडनं तरी करून घेता येईल ना त्याला. त्याची प्रमुख भूमिका काय आहे, तर ती योजना करण्याची भूमिका आहे. आणि आजकाल स्टार्टअपमध्ये, आता मी एवढ्या स्टार्टअप बघितले आहेत, अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून गेलेलो आहे मी. माझी स्वतःची स्टार्टअप जर्नी आहे गेल्या 8-10 वर्षांची. त्याच्यामुळे मला इकडूनही अनुभव आहे आणि तिकडूनही अनुभव आहे. तर ती योजना करण्याची भूमिका नसते. म्हणजे आता तुम्ही शिवाजी महाराजांचं सांगितलं, तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का असं, म्हणजे जे आपल्या ऑडियन्सला एक्झॅक्ट क्लिअर होईल? हो, म्हणजे आता शिवाजी महाराजांविषयी बोलायचं म्हणजे काय होईल, हा पॉडकास्टच म्हणजे पुरणार नाही आपल्याला एवढं. पण मी त्या मर्यादेत राहून एक सांगतो, अफजल खानाचे वधाचा प्रसंग आहे. हे बरेचसे माझे स्वतःचे विचार आहेत. म्हणजे असं झालंय का नाही माहित नाही मला, पण मी एक कल्पना केली की काय झालं असेल तेव्हा, शिवाजी महाराजांच्या मनात काय विचार गेले असतील तेव्हा. तर तुला माहिती आहे की त्याच्यामध्ये अशी योजना ठरली होती की एक असा तंबू आहे, त्याच्यामध्ये इथे समोर अफजल खान बसणार आहे, इकडे शिवाजी महाराज बसणार आहेत, त्याच्या बाहेर एक तंबू असणार आहे, त्याच्यामध्ये एक इकडे त्यांचा गार्ड असणार आहे, इकडे यांचा पर्सनल गार्ड असणार आहे. मग इतक्या पावलावर 20 त्यांचे शिपाई, 20 यांचे शिपाई, असे ती सगळे ठरली होती. शिवाजी महाराजांना एक गोष्ट लक्षात आली, आता आजच्या भाषेत सांगायचं तर हँड टू हँड कॉम्बॅट ही त्यांची कोर कॉम्पिटन्स होती. अच्छा. त्यामुळे आपण क्रिकेटचं जसं रिप्ले करून बघतो, एखादी गोष्ट झाल्यानंतर काय झालं नेमकं, हे त्यांच्या डोक्यात त्यांनी 1000 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने रिप्ले करून बघले असतील की काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, की असं झालं तर काय होईल, हे झालं तर. आणि त्यांचं कोर कॉन्फिडन्स होतं ना. बरोबर. तर त्या पूर्ण योजनेमध्ये त्यांना एक गोष्ट वीक जाणवली की ह्या ठिकाणी काहीतरी चूक होऊ शकतं. अच्छा. आणि हे चुकलं तर ते आपल्याला झेपणार नाही. मग तेवढ्यात बातमी आली की त्यांचा पर्सनल बॉडीगार्ड जो आहे अफजल खानाचा, त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आता सय्यद बंडा हा उत्तम दांडपट्टा प्लेअर होता. आता दांडपट्टा म्हणजे साधारण 10-15 फूट लांबीची तलवार असते ती, आणि ती खूप फ्लेक्सिबल असते.
तर ती तुम्हाला जर फिरवता आली नीट तर तुमच्या आजूबाजूचा 10-15 फूट एरिया क्लिअर राहतो पूर्ण. पण ती चुकली तर ती स्वतः तुमचा गळा सुद्धा कापू शकते. म्हणजे कारण त्याची ती गती जर तुम्हाला पेलता नाही आली तर तो दांडपट्टा प्लेअर म्हणजे प्रतिथयश होता. तर इकडचे दांडपट्टा प्लेयर्स आले सगळे की महाराज आम्ही येतो तुमच्याबरोबर म्हणे. ते महाराज म्हणे 1 मिनिट थांबा म्हणे, तिथे आपल्याला दांडपट्टा ऑलिम्पिक्स तिथे करायचे नाही म्हणे, ते वेगळं करू आपण, तिथे वेगळ्या कामासाठी चाललेलो आहे म्हणे. मग विचार करून करून महाराज म्हणले की बाबा ते जीवा महाला कुठे, त्याला बोलवा रे म्हणे. तर लोकांना थोडंसं अचानक वाटलं जीवा महाला कोण, ह्याला काय बोलतो तो, म्हणजे याची तो न्हावी होता बेसिकली. आणि त्या महाराजांच्या योजनेत कुठेतरी तो गार्ड म्हणून त्याची ड्युटी होती गेटवर. तर त्याला सांगितलं अरे ते महाराजांनी बोलवलं तुला. तर म्हणजे महाराजांनी बोलवलं म्हणल्यावर तो घाबरला असणार पहिल्यांदा की अरे महाराजांनी मला कशाला बोलवलं, म्हणजे माझं काय चुकलं. तर ते गेला महाराजांकडे आणि मग असं ठरलं की जीवा मला महाराजांबरोबर तिथे गार्ड म्हणून, पर्सनल बॉडी गार्ड म्हणून जाणार. आता मी खूप वेळा विचार केला की हे असं का केलं असेल महाराजांनी. तो त्याच्यानंतर म्हण सुद्धा पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता तसं बाजीप्रभू देशपांडेंनी पण शिवाजींना वाचवले ना, पण होता बाजी म्हणून वाचला शिवाजी अशी म्हण नाही पडली. मग अशी म्हण का पडली असेल की होता जीवा म्हणून वाचला शिवा, याचा भरपूर विचार केला मी. आणि मग म्हणजे आता हे माझ्या चिंतनाचा भाग आहे. म्हटलं शिवाजी महाराजांनी त्या जीवा महालाला म्हणे मी तुला एकच गोष्ट सांगतो म्हणे, लक्षात घे, मी तुला एकच गोष्ट सांगतोय, आतल्या तंबूत जर आवाज झाला तर यू कम इन अँड टेक केअर ऑफ सय्यद बंडा. अच्छा. म्हणजे हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो अक्षरशः की आतल्या तंबूत जर आवाज झाला तर तू आतमध्ये ये आणि सय्यद बंडाकडे लक्ष दे. कशामुळे तर ते महाराजांनी 1000 वेळा डोक्यात रिप्ले करून बघितलेले आहेत की इकडं काय होईल, तिकडं काय होईल, उजव्या हातानं माराल तर काय होईल, डाव्या हातानं, सगळं झालेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये. त्यांना ती एक विकनेस दिसतो की एक खान को तो मैं नहीं पटलूंगा, म्हणजे ह्याचा काही प्रश्न नाहीये. पण ते करत असताना मध्ये जर अडचण आली तर ती मला कोणीतरी तिथे मला संरक्षण पाहिजे तिथे. मग आता ही जीवा मला का सांगितलं तर ते पुढे बघू आपण. नंतर काय झालं त्याच्यामध्ये की ते शिवाजी महाराजांना मिठी मारली तिने, त्या खानाने त्यांच्या पाठीत मारलं. ते बख्तर होतं म्हणून ते महाराजांना काही हे नाही, इजा नाही झाली. त्यांनी ते वाघनखं गण पडली, मग परत मारलं त्यांनी, महाराज खाली पडले, त्यांचा मुकुट पडला, अफजल खान पडला, ते रक्त आला. तर रक्त यांचं रक्त की त्यांचं रक्त कळत नाही ना. आणि त्याचा ओरडला काहीतरी, तो ओरडला की जीवा मला आतमध्ये आला. आता कल्पना कर, यू आर द पर्सनल बॉडीगार्ड ऑफ ए किंग. तू म्हणजे पर्सनल रक्षक आहेस तू, अंगरक्षक. आणि तू आल्यानंतर तुला महाराज खाली पडलेले दिसताय, त्यांचं मुकुट पडलेलं दिसतोय. नॅचरल इन्स्टिंक्ट काय असणार आहे तुझी की काय झालं, महाराज म्हणून वाचवायला लागला महाराजांकडे. त्या एका क्षणात महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारताचा इतिहास बदलला असता. जेव्हा महालाला त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की मी तुला एकच गोष्ट सांगतोय, आतमध्ये जर आवाज झाला तर यू कम इन अँड टेक केअर ऑफ सय्यद बंडा. जेव्हा मला आतमध्ये आला आणि त्यांनी बैठक घेतली, तो जेव्हा आतमध्ये आला की त्यांनी हात कापून टाकला त्याचा, सय्यद बंडाचा. कदाचित समोरासमोर सय्यद बंडा आणि जेव्हा मला आले असते तर तू 2 मिनिटंही टिकला नसता त्याच्यासमोर, कारण तो बराच मोठा लढवय्या होता तो. पण आता हात कापून टाकल्यावर काय करणार ना. तर म्हणजे इथे मला महाराजांचं प्रचंड अचंब वाटतो आणि प्रचंड आदर त्यांच्या वचन निर्माण की कसं त्यांनी हेरला असेल की हा एकच माणूस आहे की ज्याला मी जे सांगितलंय तेवढंच करेल तो. कारण बाकीच्या महाराजांवर याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे वगैरे लढवई, जीवाला जीव देणारे सगळे लोक आहेत. पण महाराज खाली पडले, मुकुट खाली पडलेला आहे असं म्हणल्यानंतर तुम्ही तिथे आल्यानंतर तुमची इन्स्टिंक्ट काय असणार आहे. आणि तो इन्स्टिंक्ट ओव्हर पॉवर करून मी जे सांगतोय ते बुद्धीमध्ये पेलणारा कोण माणूस आहे, ही महाराजांची योजना आहे. आज HR मध्ये प्रश्न पडतो, HRच्या लोकांना मला म्हणून वाटतं. तर अनेक ठिकाणी माझे ट्रेनिंग वगैरे कन्सल्टिंग प्रोग्राम झाली, तिथे मी हा प्रसंग खूप ठिकाणी 400 वेळा सांगितला मी प्रसंग जवळपास. तर ते म्हणजे कसं हेरला असेल त्यांनी की हा एकच माणूस, म्हणून ती म्हण पडली. कारण लोकांना सगळ्यांना जाणवलं की अरे मी तिथे असलो असतो तर मी महाराजांना उचलायला गेलो असतो. ऑब्व्हियसली इट इज अ बाय डिफॉल्ट रिॲक्शन होतं. म्हणून तर त्यांनी म्हणजे योजकात तर दुर्लभ म्हणतात ना. आता तसं म्हणजे हा खाली कुठेतरी गेटवर गार्ड म्हणून उभा होता. मग नंतर त्याला ते आता भारतरत्न सारखा जो काय अवॉर्डही दिला असेल समजा त्या. अरे पण ती केवढी महत्वाची गोष्ट होती ती. आणि ही योजना करता येणे तुम्हाला, ही त्या फाउंडरची, स्टार्टअप फाउंडरची भूमिका आहे. त्यामुळे तू इंजिनियर असणं गरज नाहीये, तू बिझनेसमॅन असणं आवश्यक नाहीये. असायला पाहिजे हे सगळे गुण त्याच्यामध्ये असावेत. इंजिनिअरिंग त्याला कळावं, कुठपत करावं, केपेबिलिटी पर्यंत कळावं की अशा प्रकारचं वायरलेस कम्युनिकेशन आपल्याला 4 किलोमीटरवर करायचं असेल तर त्याच्यासाठी हे वापरता येतं विदाऊट सिम कार्ड. ते प्रत्यक्ष त्यांनी करायची गरज नाही. बरोबर, ते करणारे इंजिनियर्स आहेत आणि टेक्निकल स्किल्स आर हायरेबल. हे फार सिम्पल म्हणजे साधं वाक्य आहे. आता टेक्निकल लोकांना रागील मी असं बोलल्यानंतर, पण टेक्निकल स्किल्स आर हायरेबल. व्हॉट इज नॉट हायरेबल इज दॅट ते योजना करणारा कोण माणूस आहे. आणि ज्या ज्या स्टार्टअप सक्सेसफुल झालेले आहेत त्याच्यामध्ये बघतो ते फाउंडर्स आहेत हे नेसेसरीली
ते त्या कोर कॉम्पिटन्स मधले आहेत अशातला भाग नाही, पण त्यांनी ती योजना बरोबर आखलेली आणि त्याच्यात वेगवेगळ्या लोकांना बरोबर बसवले. आज होतंय काय, स्टार्टअप्स काढताना लोक काय करतात, काहीतरी एक टेक्निकल आयडिया घेऊन येतात. आता माझ्याकडे रोज अशा भरपूर आयडियाज येतात. एकाने सांगितलं की अशा प्रकारचं आपल्याला हे काय, म्हणजे हे विकत कोण घेणार, नाही सर आपल्याला करायचंय. म्हटलं बरोबर, हे विकत कोण घेणार, हा प्रश्न आहे ना. मग यांत्रिक झाडू करायचा, विकत कोण घेणार आहे, महानगर. तू महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांशी बोललास का, महानगरपालिकेतली टेंडरिंगची प्रोसेस माहिती आहे का तुम्हाला. आता याच्यावर काही लोक आक्षेप पण घेतील की तुम्ही मग स्टार्टअप निर्माण व्हायच्या आधीच मारून टाकताय त्यांना. माझं म्हणणं तसं नाही. माझं म्हणणं काय आहे की हा मुलगा माझ्या समोर येऊन उभा आहे आणि हा काय म्हणतोय की माझ्यामध्ये धमक आहे निर्णय घेण्याची, पण त्याला चुकीच्या मार्गावर पाठवणं हे पाप नाही आहे का. मग मला जर दिसतंय की हे प्रॉडक्ट तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी लाईट बनवला, कोण विकत घेणार आहे. स्टार्टअप कडे स्टार्टअप म्हणून बघणं सोडा. जसं आपण एखाद्या जन्मलेल्या मुलाकडे बालक म्हणून बघतो, ती काही काळ अवस्था आहे, तशी स्टार्टअप ही त्याची काही काळाची अवस्था आहे. त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघायला पाहिजे. मग बिझनेसमध्ये काय असतं, माझे स्वतःचे अनुभव सांगतो मी तुला. प्रचंड म्हणजे कसं आहे, हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होईल आता म्हणजे, पण मला वाटतं आता 60ला पोहोचल्यानंतर कॉन्ट्रोवर्सीला घाबरण्यात काही कारण नाही. म्हणजे अक्षरशः 1-1 कोटी रुपये पॅकेज असलेले, नोकरीतनं रिटायर झालेले, टेक्निकल जॉब करून असले बसलेले लोक हे जेव्हा आमच्या बोर्डावर येतात, म्हणजे मी एका ठिकाणी स्टार्टअपचं प्रेझेंटेशन करत होतो, मला ग्रांट पाहिजे होती, तर ते ग्रांटचे परीक्षा करणारे जे लोक होते 3-4 जण. फार तुला फार क्रिटिकल गोष्ट सांगतो मी, म्हणजे मला ग्रांट द्यायची का नाही हे निर्णय घेणारे 4 लोक जे होते, त्याच्यातल्या एकाने नंतर पुढच्या वर्षी मला रिक्वेस्ट केली की ते प्रॉडक्ट आम्हाला तू रेंटवर देशील का म्हणे. म्हटलं बा रेंटचं आमच्याकडे काही मॉडेल नाही, कारण की दरवर्षी महिन्यात जाऊन जी रेंट कलेक्ट करावी लागते ती माझ्याकडे यंत्रणा नाही. मग ते प्रॉडक्ट मला थोडा वेळ वापरायला दे म्हणे. मग थोडा वेळ म्हणलं ठीक आहे, 3-4 दिवस वापरू. त्यांनी ते 1.5 महिना प्रॉडक्ट वापरलं आणि मला परत पाठवलं आणि म्हणे मी तुला एक त्याचे 4-5 हजार रुपये देऊ का म्हणे काहीतरी. म्हणजे अरे तुम्ही एखाद्याला 50 लाख रुपयाची ग्रांट देणार आहात, तो बिझनेस करणार आहे, 25,000चं प्रॉडक्ट विकतोय तो यू हॅव टू हेल्प हिम टू सेल दॅट प्रॉडक्ट इन्स्टेड ऑफ दॅट यू आर आस्किंग इट फॉर रेंट. बरं रेंटच्या नंतर ते 15 दिवस 1.5 महिना वापरून त्याच्यानंतर मग ते पुन्हा परत पाठवायचं आणि काहीतरी डोनेशन देऊ का म्हणे. अरे तुम्ही यू शुड बाय दॅट प्रॉडक्ट ना. म्हणजे मी कोणी काळी मी कॉम्प्युटर क्लासेस पण काढले होते ते माझ्या लर्निंग फेजमध्ये असताना. तर मी कॉम्प्युटर क्लासेस काढल्यानंतर मी कॉम्प्युटरमध्ये अत्यंत हुशार वगैरे सगळीकडे ते माहिती होतच. म्हणजे तर म्हणजे वन्स अपॉन अ टाइम आय वॉज व्हेरी इंटेलिजंट ऑल्सो. तर म्हणजे लेटर ऑन आय रिअलाइज की इंटेलिजन्स इज अ कमोडिटी, म्हणजे फार महत्वाची नाही ही गोष्ट ती, ती ऑर्डिनरी गोष्ट आहे ती. तर त्याच्यामध्ये आमच्या सगळे नातेवाईक ओळखीचे वगैरे लोकांनी त्यांची मुलं पाठवली, फीस भरायला कोणीच तयार नाही. अरे म्हणलं त्यांना हे माहिती पाहिजे की माझं जेवण त्याच्यावर चालणार आहे. म्हणजे उलट हे म्हणायला पाहिजे की बाबा तुझी 400 रुपये फीस आहे ना, असं कर मी 500 रुपये देतो, 100 रुपये परत नाही दिले तरी चालतील. तर ह्याच्याऐवजी तू क्लासेस काढलेलेच आहेस ना, मग तुझ्या 4 मुलांमध्ये यालाही बसू दे की. ही जी एक मानसिकता आहे ना, ही स्टार्टअपला पोषक नाही आपल्याकडे. याच्यामुळे मराठी बिझनेसेस जे स्ट्रगल करतात ते कुठेतरी या मानसिकतेमुळे स्ट्रगल करतात का, की जे आजूबाजूचे लोक ज्यांनी बिझनेसला सपोर्ट करायला पाहिजे त्यांना आता वाटायला लागतं की आपल्याला इथे आता फुकटात मिळेल किंवा बरं झालं म्हणजे आपल्या काकांनी किराणा दुकान काढलं म्हणजे आपल्याला किराणा फुकटात मिळेल, अशी कुठे मानसिकता आपल्या लोकांची झाली. हो म्हणजे ते एवढ्या वाईट वाक्यरचना केल्यानंतर राग येईल लोकांना, त्यामुळे आपण ती सॉफिस्टिकेटेड शब्दांमध्ये म्हणू, पण ते खरं आहे, तुझे म्हणतोस ते खरं आहे. म्हणजे की पीपल हॅव टू अंडरस्टँड की जेव्हा स्टार्टअप काढलेले आहे कोणीतरी तेव्हा आपल्या, आणि फॉर्च्युनेटली आम्हाला असेही लोक भेटलेत बरं का. म्हणजे आमच्या वेबसाईटवर आम्ही त्यांची फोटोसहित त्यांना नमस्कार केलेला आहे की आमचं स्टार्टअप आहे म्हणल्यानंतर ते म्हणले वर मग तुम्ही डिस्काउंट कशाला देत आहे. नाही पाहिजे मला डिस्काउंट, पूर्ण MRPचे पैसे भरून त्यांनी प्रॉडक्ट घेतलेत आमच्याकडनं. म्हणजे नाकारले डिस्काउंट त्यांनी. त्यांची पूर्ण आता 8 जण आहेत, ते त्यांची नावं आहेत आमच्या वेबसाईटवर, आम्ही त्यांना कृतज्ञतापूर्वक नावं हे केलेली. पण ते म्हणले नाही, स्टार्टअप म्हणल्यावर डिस्काउंट द्यायची गरज नाही. आणि असेही लोक भेटलेले आम्हाला, ते त्या मार्गातनं गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना कल्पना आहे या सगळ्या गोष्टीची. पण ते स्वतःहून म्हणाले, म्हणजे जेव्हा चर्चेचा विषय आला की हे प्रॉडक्ट एवढं, अच्छा ठीक आहे मग केवढ्याला वगैरे, तुम्ही म्हटलं सर आता तुम्ही म्हणाल तेवढ्याला प्राइस म्हटलं डिस्काउंट साधारण आम्ही इतकं देतो. नाही रे म्हणे, डिस्काउंट कशाचं देतो म्हणे, तू स्टार्टअप आहे ना म्हणे, ₹1 सुद्धा डिस्काउंट द्यायचा नाही म्हणे.
आणि त्यांनी पूर्ण पैसे भरले त्याचे असं दोन्हीकडचा अनुभव आहे. अच्छा. पण मानसिकता एकूण समाजाची मानसिकता म्हणलं ना तर काय आहे, आता हा गेल्या 100-150 वर्षाचाच भाग आहे. म्हणजे नाही तर भारतामध्ये नोकरी करण्याची प्रथाच नव्हती. म्हणजे तो वाड्यावर जो मुनीम हिशोब लिहायला जायचा, मला वाटतं ती तेवढी एकच नोकरी की महिन्याच्या महिन्याला पगार अशा स्वरूपाचं जे काय, किंवा 6 महिने लिहित असतील किंवा 15 दिवसाला लिहित असतील काय जो पगार आहे. बाकी सगळे बिझनेसमॅन होते. शेत जे बटाईनी चालवलं द्यायचे, दॅट वॉज बिझनेस डील. म्हणजे भले 40% तुझे 60% माझे किंवा काय जे असेल तो, पण तो सौदा होता ना, तो नोकरी नव्हती ती. आणि सौदा कशाला म्हणतो आपण, नफा झाला तर दोघांचं या प्रमाणात वाटून, नुकसान झालं तर या प्रमाणात दोघांचंही नुकसान होईल. आणि मग तो जमीनदार ते हे करायचे की त्याचा दाणा गोटा तर चालला पाहिजे ना, तेवढं तर लागेल ना त्याला, तर तेवढं तो जमीनदारही द्यायचं त्याला. आणि अशा प्रकारचे हे सगळे गोष्ट नोट केली आहे. आता रिसेंटली आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे अभिषेक वगैरे करत होतो. तर त्याच्यामध्ये ते जे गुरुजी होते आणि गुरुजी जेव्हा ते मंत्र वगैरे ते अभिषेक करतात आणि शेवटी ते फलश्रुती बरोबर. तर त्या फलश्रुतीमध्ये सुद्धा पण असं होतं की व्यवसाय वृद्धीसाठी म्हणजे कुठेच असं नोकरीचा उल्लेख, नोकरी प्रमोशन मिळावं अशी त्याच्यात फलश्रुती नव्हती कुठल्या त्याच्यामध्ये. इनफॅक्ट हे पूजेचे मंत्र आहेत ना, फार इंटरेस्टिंग मंत्र आहेत आणि आपण ते नीट बघायला पाहिजे. ते मंत्र म्हणजे त्याच्यातला संस्कृत चा भाग आणि भगवा रंग हे जर आपण बाजूला ठेवलं ना, तर ते तुमचं जीवन कसं प्रचलित करावं ह्याची विधी आहेत पूर्ण. आणि विधी म्हणजे प्रोसिजर. कुठली पूजा म्हणजे ही सभा असते बेसिकली. ह्याच्यामध्ये 4-5 लोकांना बोलवतो, आपण प्रस्ताव मांडतो की माझं असं म्हणणे, ते देवांचे त्याला आशीर्वाद गृहीत धरायचे आणि कामाला लागायचं. सगळ्यात साधारण कुठलीही पूजा बघतो त्याचं नीट जर बघितलं तर इट इज अ मीटिंग. आणि त्या मीटिंग मध्ये यांना बोलवा, त्यांना आपण गणपतीने सुरुवात करतो, यांना बोलवा, मग त्यांना म्हणतो की काय ही जागा मी घेतलेली, बरं मग काय शतचंडी होम. शतचंडी होम म्हणजे काय, शतचंडी होमामध्ये साधी प्रस्ताव की एवढी मी जागा घेतली, मग काय जागेची बाउंड्री मार्क करायची. मग त्या ठिकाणी जे प्रस्तावित असे लोक आहेत त्यांना सांगायचे की ही जागा मी घेतलेली. मग ते म्हणतात की ठीक आहे, या जागेला आम्ही तुझं रक्षण करू, पण तू काय करायला तयार आहेस. तर मग तिथे आपल्याला म्हणत होतं की प्रसंगी मी वध करायला पण तयार आहे, आणि म्हणून तो कोळा कापतात. अच्छा. आणि मग त्या ह्याच्या जे घरातले स्त्रिया असतात त्या गोळ्याचे तुकडे करतात आणि तुमच्या बाउंड्रीवर नेऊन ठेवतात की बाउंड्री मार्क केली की एवढी आमची बाउंड्री. तर म्हणजे तुझी प्रॉपर्टीचं तू जर रक्षण करायला तयार नसेल तर मी काय करणार आहे. एवढा त्या पूजेचं सिंपल सार आहे की तू काय करणार आहेस. तो म्हणतो प्रसंगी मी वध करायला पण तयार आहे. आणि तो कोहळा हे असं ते असे ह्या प्रत्येक पूजेचं खूप इंटरेस्टिंग. जसं फलश्रुती काय त्याची शेवटी ते दिले, ते कुठेही आपल्याकडे मला नोकरीत प्रमोशन मिळावं अशी फलश्रुती कुठेच नाही. बरोबर. किती मस्त इन्साइट आहे. म्हणजे खरं मला पण आवडली तुझी इन्साइट, जबरदस्त इन्साइट आहे. आपल्याकडे महामृत्युंजय मंत्र आहे बघ. मंत्राचे प्रभाव सुद्धा कसे, हे हा अभ्यासाचा विषय असायला पाहिजे. हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभ्यासाचा विषय असला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काय होतं, एक तर ते संस्कृत म्हणलं की लोकांचं डोकं खराब होतं. त्यात भगवा रंग असला की काही लोक विनाकारण विरोधात जातात. त्याचा काही भगवेचाही संबंध नाही आणि संस्कृतचाही संबंध नाही. महामृत्युंजय मंत्र काय आहे की ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात मृत्यूवर मुक्षी अमामृतात. म्हणजे काय, शंकराला केलेली प्रार्थना आहे की उर्वा म्हणजे ते वाळवंटावर येणारे ते फळ असतं ना, ते डांगरासारखं फळ असतं. ते उर्वारुक म्हणजे त्याची येणारी ती जी काळी आहे की ज्याच्यातनं त्याची पूर्ण पोषण होतं, है की नाही. तर ओम त्र्यंबकम शंकर यजामहे सुगंधिम पुष्टी आणि वर्धनम हे त्या काडीतून होतं. अशी जी उर्वारुक आहे ही तुटल्यानंतर त्याचा आवाज सुद्धा होत नाही. म्हणजे लांबून जर बघितलं तू तर ती काडी तुटलेली असताना तिथे तुला कळत पण नाही ती काडी तुटलेली आहे का नाही. म्हणजे त्याचं सुगंधी पुष्टी वर्धनम करणारी जी त्याची लाईफ लाईन आहे ती तुटली आहे आणि त्याचा आवाज नाहीये. एवढी शांतता तू माझ्या मनाला दे. बापरे. मग असा हा संस्कृत मंत्र आपण 100 वेळा देवासमोर सकाळी म्हणायचा, त्याचे जप माळेनी पूर्ण करायचा 108 काय ते, आणि पेट्रोल पंपावर 2 रुपये नाही म्हणून भांडण करायचं. म्हणजे कुठे बोलताय तुम्ही, काय करताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते. तर हा इतका महत्वाचा गोष्ट, ही महत्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याला कळ फॅक्टर म्हणून म्हणतो त्याला, की तुझे काय करतोयस ते कळतंय का तुला, तो कळ फॅक्टर आहे का त्याच्यामध्ये असं म्हणतो. आणि हे कळ फॅक्टर असलेले लोक जे आहेत ना ते फाउंडर आहेत, तिथे कळायला पाहिजे त्याला काय चाललेलं आहे ते. हे आता म्हणतो आपण, जसं म्हटलं की लाईफलाईन तुटली त्याची, अरे आता इथं पुढं त्याचं वाढणं होणार नाहीये.
त्याचं पोषण होणार नाही, त्याचं काहीच होणार नाहीये आणि त्याचा आवाज नाहीये. तर ती शांतता माझ्या मनाला लाभू दे अशी शंकराला केलेली प्रार्थना आहे ती. इतकी सिंपल गोष्ट आहे. आपल्याकडे काय झालेलं आहे, आता हे विषांतारी होईल का नाही माहित नाही, यू कॅन डिसाइड दिस, पण आपल्या पूर्ण अस्तित्वाचे शरीर, मन आणि बुद्धी असे 3 पातळ्या धरल्या आपण. त्याच्या पुढे विवेक, आत्मा वगैरे असे भरपूर काय काय आहेत, हे 3 धरू आपण. तर याच्यामध्ये काय आहे ना, गेल्या 150 वर्षांमध्ये इंग्रजांचा आणि प्रामुख्याने युरोपियन विचारांचा जो प्रभाव पडलेला आहे, ज्याला कार्टेशियन लॉजिक म्हणतो आपण, रेनी डेकार्ट्स म्हणतो, ज्यांनी ते एक्स आणि वाय फ्रेम काढली असं त्याच्या नावाने ते पडलेलं आहे. तर कार्टेशियन लॉजिक म्हणतात. ह्या बौद्धिकतेचा इतका प्रचंड प्रभाव आलेला आहे ना, की त्याच्यामध्ये माणसाचं मन सुद्धा महत्वाचं असतं हे आपण विसरून गेलेलो. म्हणजे म्हणून मनाचे श्लोक आहेत ना, मनाचे श्लोक ते बरोबर तुमच्या मनाला वाटणीवर आणतात. आणि आता याच्यावरही भरपूर स्टडीज झालेले आहेत. HR मॅनेजर्सनं विचारलेलं आहे की तुम्ही कॅन्डिडेट सिलेक्ट कसे करतात, तर त्याच्यावर ऑनेस्टली लोकांनी सांगितले की तो आतमध्ये आल्यानंतर साधारण 3-4 सेकंदात आमचं ठरलेलं असतं की याला घ्यायचं का नाही. हो. आणि मग आम्ही त्या प्रकारचे प्रश्न त्याला विचारतो की त्याला पाडायचं असेल तर पाडतो, घ्यायचं असलं तर घेतो. मग त्या 3-4 सेकंदात असं काय घडतं? ते मानवी मनाची गोष्ट आहे, ते मनाचा आविष्कार येतो. आणि ह्या मनाकडे आपण सातत्याने ठरवून दुर्लक्ष करत आलेलो आहेत. 12वी मध्ये आम्ही शिकलो तेव्हा आम्हाला काय सांगण्यात आलं, अरे ते भाषाविषयी फालतू आहेत म्हणे, फिजिक्स केमिस्ट्री शिका. कशासाठी? कारण त्याच्याने तुम्हाला IIT ला ऍडमिशन मिळते, त्यानंतर डॉक्टर होता येतं. पण डॉक्टर झाल्यानंतर तो चांगला माणूस राहील हे काय तुम्हाला फिजिक्स मध्ये शिकणार आहे का? हे तर भाषा विषयांमधूनच येणार आहे. म्हणजे मनावरचे संस्कार जे आहेत, मग त्यांच्याकडे निग्लेक्ट करण्याचं तुम्ही ऑफिशियली यंत्रणेतून जर निग्लेक्ट करायला लागला तर कसं म्हणजे पुढचे म्हणतात ना की हे IITनी तर सगळी अमेरिकेची डेव्हलपमेंट केली, भारताची डेव्हलपमेंट ही इथल्या लोकल कॉलेजेसनी केलेली. आणि त्यात तथ्य बरेच अंशी त्याच्यामध्ये तथ्य पण आहे त्या विधानामध्ये. तर त्याचं कारण हे तुमचं मन जे जपण्याचा भाग आहे, हा मन जपण्याचा भाग आपल्या व्यवस्थित कुठेच नाहीये. एखाद्या चांगल्या डॉक्टरला विचारतो की तुझ्यामधला चांगुलपणाचं सोर्स काय, ही विल इनव्हेरिएबली पॉइंट आउट टू अ सोर्स आउटसाइड द मेडिकल कॉलेज. तो म्हणेल आमचे शेजारचे एक काका होते, आमची आजी होती, ती आजी हे सांगायची, किंवा कोणीतरी होते, किंवा एक खूप मोठे डॉक्टर होते, त्यांच्या हाताखाली मी शिकलो. पण ते नॉट बिकॉज ऑफ द मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा काहीतरी शपथ घ्यायला लावतात, त्या शपथीतून त्याला चांगुलपणा आलेला आहे का? नाही. मग उत्तम डॉक्टर झाल्यानंतर पेशंटला लुबाडायला नाही पाहिजे, हा त्याच्या बुद्धीचा आविष्कार नाही ना, हा त्याचा मनाचा आविष्कार. आणि त्या मनाला कुठं काय केलं आपण? आज IT सेक्टरमध्ये म्हणजे पूर्वी एक सायकेट्रिस्ट, तुम्हाला कोणीतरी ऑफिशियल सायकेट्रिस्ट असायचं की तुम्हाला गरज पडली काही तणाव बिणाव आला तर त्याला भेटायला द्यायची. नंतर तो सायकेट्रिस्ट तुमच्या कंपाऊंडमध्ये येऊन बसायला लागला, केबिन दिली. आता प्रत्येक फ्लोअरवर 2 सायकेट्रिस्ट आहे. कशामुळे? कारण IT क्षेत्रातले आणि बाकीचे पण प्रामुख्याने मनाचे प्रश्न हे बुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न करताय. अच्छा, ते होत नसतं. बुद्धी आणि मनामध्ये जर द्वंद्व झालं तर काहीही केलं तरी मनच जिंकतं त्याच्यामध्ये. आणि समजा बुद्धिकेच्याने तुम्ही ते ध्येय प्राप्त केलं तर ती मन तुम्हाला ते एन्जॉय करू देत नाही. आता आपल्या या चॅनलचं जे उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठी तरुण हे व्यवसायामध्ये आले पाहिजे, तिथे ते सक्सेसफुल झाले पाहिजे. आणि कुठेतरी आपण हे बघतोय की मराठी मुलांना व्यवसायामध्ये येण्यामध्ये बऱ्यापैकी अडचणी फेस कराव्या. आता मी तुला साधा प्रश्न विचारतो, मराठी मुलांनी व्यवसाय काढावा हा त्यांच्या मनाचा आविष्कार आहे का बुद्धीचा आविष्कार आहे? म्हणजे मनापासून ते आलं पाहिजे. एक्झॅक्टली. राईट. कारण बुद्धी कुठे कामाला येईल? वाटेत अडचणी येणारच आहेत. नोकरी गेली तर अडचणी येणार नाही का? आजकाल तर नोकरी मिळते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. तो भाग वेगळाच झालाय. पण समजा येणार नाही का? मग अडचण, हे बघ, तू काहीही केलंस ना तरी पायात काटे टोचणार आहे की नाही? म्हणजे ते इकडे नोकरी करायला असते त्यांच्या नावाने टोचतील, इकडे गेलं तर स्वतःच्या नावाने टोचतील, काटे टोचणारच आहेत. मग हे करायचंय, हे कसं ठरवणार तुम्ही? तर त्याच्यातला फरक कॉलेजमधल्या मुलांना सांगा म्हणून मी आपलं एक सोप्या भाषेत सांगतो की एखादी मुलगी तुम्हाला आवडते तर तो तुमच्या मनाचा आविष्कार आहे. आता ती मिळवायची कशी याच्यासाठी तुम्ही बुद्धी कामाला लागते. पण ती का आवडली या प्रश्नाला उत्तर नसतं. बरोबर. म्हणजे वाटलं तुम्ही काहीतरी उत्तर फालतू तातूर मातूर देण्याचा प्रयत्न करणार, पण ही मुलगी का आवडली याला खरं उत्तर नसतं. तर मी हे करणार आहे हा तुमच्या मनाचा, आणि हे मनावर संस्कार करण्याची व्यवस्थाच नाही आपल्याकडे. आजही आपल्याला मनावर संस्कार करायचे म्हणले तर काय करावं लागतं? शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगाव्या लागतात. मग मधल्या 300 वर्षात काहीच घडलं नाही. म्हणजे यांच्या बाजीराव पेशव्यांच्या पण गोष्टी त्यांच्या कमी प्रमाणात सांगितल्या जातात. अनेक कारण आहेत त्याला,
पण पण हे मग मध्ये काही घडलं नाही. गरवारींचे आपल्याकडे काय गोष्टी नाही सांगत. मग आपल्याकडे किर्लोस्कर आहेत, चितळे आहेत, मोठमोठ्याले सोनारांचे पेढ्या आहेत. ह्यांनी कितीतरी पिढ्या व्यवसाय चालवले त्यांनी. ह्या गोष्टींचे आपल्या समोर येत नाही. मग मनावर संस्कार होणार कुठून म्हणजे. मग याचा रोल थोडा पॅरेंट्स कितपत करतील माहिती नाही, पण जे आत्ताचे आपले प्रोफेसर्स आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांनी कुठेतरी हे एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे का, की आपल्या शिकवण्याच्या ओघाओघात आपण उदाहरणं देताना या लोकांची उदाहरणं पण ऍड करायला पाहिजे. म्हणजे ऍज अ टीचर, म्हणजे तुम्ही पण प्रोफेसर आहात, तर हे प्रोफेसर होतो. प्रोफेसर होतात. ओके, तर तुम्ही प्रोफेसर होतात. प्रोफेसर म्हणजे त्याला लेक्चरर म्हणायला पाहिजे. कारण ऍक्च्युअली तुला अजून एक गंमत सांगू का, की लेक्चरर, रीडर, प्रोफेसर हे कुठून आले माहिती का? ह्याच्या मागे सुद्धा भयंकर प्रचंड म्हणजे विचित्र अशी भूमिका आहे. लेक्चरर म्हणजे कोण, तर अनपढ पाखंडी. ओके. ज्याला वाचता येत नाही आणि जो पाखंडी माणूस आहे. म्हणजे तुला सांगतो की तू दारू पिऊ नको, पण मी घरी जाऊन दारू पितो, हा तो याला पाखंडी म्हणतो ना आपण. तर अनपढ पाखंडी म्हणजे लेक्चरर, की तू फक्त लेक्चर देऊ शकतो. होय, शेट. मग रीडर कोण, की ज्याला वाचता येतं. कारण बऱ्याच लोकांना वाचता येत नव्हतं तेव्हा, त्यामुळे वाचता यायला लागलं तर तो रीडर झाला. आणि मग प्रोफेसर कोण, तो हू नॉट ओनली प्रॅक्टिस म्हणजे टीचेस द रिलिजन बट ऑल्सो प्रोफेसेस. म्हणजे तो तुला दारू पिऊ नको म्हणतो आणि मी पण दारू पित नाही, हा प्रोफेसर आहे, की ही प्रोफेसिंग द रिलिजन. तर हे बायबलच्या शिक्षणाच्या याच्यातनं आलेली टर्मिनॉलॉजी आहे, की लेक्चरर म्हणजे जो माणूस बोलायला उत्तम वक्ता येतो. बरोबर. तर त्याला मग ती चर्चवाला घेऊन यायची, की यार चांगलं बोलतो रे, याला घ्या जरा बोलायला. पण आता तो त्यांना म्हणतो दारू पिऊ नका, तो स्वतः घरी जाऊन दारू पितो. हरकत नाही, बोलतो ना चांगलं, 4 लोक ऐकतात ना. तर हा म्हणजे लेक्चरर, रीडर आणि प्रोफेसर ही त्याची जी उतरंड आहे, की याच्यातनं आलेली आहे. तर मी म्हणजे तसं टेक्निकली बघायला गेलं तर मग मी ते काहीतरी असोसिएट प्रोफेसर वगैरे काहीतरी होतो. त्याला झाले 20 वर्ष 25 वर्ष झाली त्याला. ओके. पण तरी आत्ताचे जे प्रोफेसर्स आहेत किंवा आत्ताचे जे शिक्षक आहेत, तर त्यांनी त्यांच्या उदाहरणांमध्ये आता ही उदाहरणं आणायला सुरुवात करणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? कशी आणणार ती उदाहरणं?